गा भरता तुझ मी अभिषिंचतो आता आग्रह सर्व ज्ञान करावा. त्यावेळेस सांगितलं पुत्राची आज्ञा म्हणजे आपल्या वडिलांची आज्ञा आहे आणि ती आज्ञा आपलं प्रतिपालन करायची आहे. ती आज्ञा पाळण्यासाठी तू असणारा अवधीला जा आणि राज्य कर असं मी सांगतो. माझा आई असे रामचंद्र प्रभू भरतजीला बोलावले. माझे निहाते अभिषिंचना करू आवडे तुझी मना वा या लागी आलासी तू वना सत्य सर्वज्ञ भरता तू. भरता तू खरोखर सर्वज्ञ आहेस. तुला अभिषिंचन करण्यासाठी माझी आवड आहे किंवा माझ्या हाताला राजाभिषेक व्हावा अशी तुझी इच्छा आहे. त्याच्यामुळे तू इथपर्यंत आलास. खरोखर तू सर्वज्ञ आहेस असं या ठिकाणी रामचंद्र प्रभू बोलले. ऐकोनी श्रीरामाचे वचन भरत सांडू पाहे प्राण राज्य नवे हे मोठे विघ्न मज संपूर्ण ओढवले. रामचंद्र प्रभूचं वाक्य ऐकलं आणि भरत त्या ठिकाणी प्राण त्याग करू लागले. भरतजी बोलतात हे जे राज्य आहे ते माझ्यासाठी राज्य नाही, ते माझ्यासाठी महाविघ्न आहे. कारण का राज्य स्थापनेमध्ये माझा प्राण होणार आहे किंवा माझा प्राण जाणार आहे. त्याच्यामुळे हे माझ्यासाठी विघ्न आहे, राज्य नाही माझं असं या ठिकाणी भरतजी बोलले. मजवना लागे येता जो तो मने मारू जातो रघुनाथा शेकी श्रीराम ही आता मजसी भवता लागला. त्यावेळेस मी मनामध्ये येत असताना सर्वजण मला म्हणत होते रामचंद्र प्रभूला मारण्यासाठी जात आहे असे सर्वजण माझी निर्देशना करू लागले. सर्व माझी हळसांड करत होते तरी पण मी रामापर्यंत आलो पण राम माझ्याच पाठीमागे लागला होता. त्याच्यामुळे मला समोर काही फायदा नाही. आता मला प्राण त्याग केल्याशिवाय मला कुठलाच पर्याय उरला नाही असं या ठिकाणी भरतजी बोलतात. राज्य आणि असे सुख जो मानी तो ती मूर्ख राज्य लोभाचे महाविक ते कैकईने देख मज दिदले. हे जे राज्य आहे ते राज्य जे सुख आहे म्हणतात ते महामूर्ख आहे असं या ठिकाणी भरतचं वाक्य आहे. आणि जर हे सुख मला कैकेयीने दिलं आहे, सुख नाही माझ्यासाठी खूप सुख आहे, त्या राज्याच्या लोभायोग्य करून किंवा कैकेयीला लागता लोभ झाला म्हणून या ठिकाणी मला त्याचं प्राण व्हावं लागत आहे असं माझं मोठं संकट आहे असे भरतजी बोलायले. श्रीराम सेवा सुख संतुष्टी सांडोनी राज्य लोभाची दृष्टी ते अभाग्य जन्मले सृष्टी दुःख कोटी भोगावया. जे रामराज्य आहेत त्याचा जर आपल्याला अभ्यास झाली तर खूप दुःख होणार आहे. कारण का हे पृथ्वीवर असणार रामाचा अधिकार आहे आणि जर हे जर माझ्या हातात यायचं म्हणलं तर असणार मला प्राण गमवावा लागणार आहे. हे रामाचा राज्य विश्वास करणं चांगला नाही आणि हे माझ्यावर संकट आलं आहे असं या ठिकाणी भरतजी बोलले. भरत मारू जातो रघुनाथा हे जगी पावलो अति निंदता वनवासी आलो शरणार्थी अभिषेकार्थ तू मनसी. त्यावेळेस सांगितलं सर्वजण मला म्हणत होते रामचंद्र प्रभूला मारण्यासाठी जात आहे पण रामचंद्र प्रभूला मारण्यासाठी जात नाही. तरी पण मी इथपर्यंत आलो कारण का मी शुद्ध भावाने आलो होतो. शरणार्थी आहे मी आनंद शरण मी रामाला आला आहे परंतु रामा तूही मला राज्य लोकांना आला आहे असं म्हणतो. त्याच्यामुळे असताना मला प्राण त्याग करावा लागतो. मी प्राण ठेवू शकत नाही असं एवढं दुःख आहे मला असं भरतजी बोलतात. तुझे निहाते राज्याभिषेक जो वांछितो अनामिक अंत्यजा माझी अत्यंजयक आत्मघातक महापापी. भरतजी पुढे म्हणतात रामा तुझ्या वाचून हे राज्य होणं म्हणजे अंत्यदासारखं अनामिकासारखं आहे. एवढं असतं महापापी राज्य आहे त्याच्यामुळे मी आता स्वीकार करणार नाही असं या ठिकाणी भरतजी बोलतात. तुझ वाचोनी रघुनाथा राज्याभिषेक ज्याचे माता तो महापापी तत्वता सत्य सर्वता श्रीरामा. रामचंद्र प्रभू जर तुमच्या वाचून दुसऱ्या कोणाला जर राज्याभिषेक असेल तर त्यासाठी राज्य नाही की महापाप आमच्या डोक्यावर आणि हे माझं सत्य वचन आहे. रामप्रभू असं भरतजी बोलले. वृद्ध परंपरा राज्यपट राज्याभिषेक मुख्य वशिष्ठ तो खेवी लाभे कनिष्ठ विचारी श्रेष्ठ श्रीरामा. रामचंद्र प्रभू पूर्वीपासून परंपरा चालत आली आहे. जे ज्येष्ठ पुत्र आहे त्यांना राज्याभिषेक असतो किंवा वडिलांच्या नंतर राज्य ही मोठ्या पुत्रांना सांभाळायचं असतं आणि सर्वांना ज्ञात आहे.
त्याच्यामुळं या ठिकाणी मला राज्य सुख कसं घेता येईल किंवा मी राज्य घेऊ शकत नाही ही शास्त्रार्थ नीती आहे. आपल्या ठिकाणी रामचंद्र प्रभूंना भरत बोलत आहे.